हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत असा मिरचीचा ठेचा करणार आहे। तर याच्यासाठी मी इथे घेतलेल्या आहे हिरव्या आणि पोपटी कलरच्या मिक्स मिरच्या, कोथिंबीर घेतलेला आहे, टोमॅटो आणि इथे लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि हे जिरा आहे। तर बघा फ्रेंड्स, इथे लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जास्त घ्यायच्या आहे, कारण की लसणाने खूप जास्त चव येते या ठेच्याला। तर मी इथे कोथिंबीर सुद्धा घेतलेला आहे थोडंसं। आणि बघा इथे कढई ठेवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये ना आता मी ह्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे। मिक्स मिरच्या आहे, एक जास्त तिखट आहे आणि एक कमी तिखट आहे। तर बघा याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तोपर्यंत इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घेते। जवळपास मी एक मोठा गाठा घेतलेला आहे लसणाचा। जिरं टाकून घेते आणि टोमॅटो दोन भागामध्ये कट करून ते सुद्धा टाकून घेते। तर बघा टोमॅटो तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता, मी इथे कच्चंच घेतलेलं आहे। तर आपल्या मिरच्याने इकडे थोड्याशा भाजलेल्या आहे। तर जेव्हा थोडंसं असं भाजल्या जातात ना, तेव्हा आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि परत असं फिरवून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही मिरच्या आपल्या जवळपास बऱ्याचशा अशा भाजलेल्या आहे। तर आता मिरच्या सुद्धा मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि छान अशी मिरच्या भाजल्यावर खूप भारी स्मेल येते आणि तिखट असेल तर खूपच म्हणजे तिखट पण राहते। तर बघा आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। तर बघा असं जाडसर असं हे ठेचा ग्राइंड करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये एकदम बारीक पण करायचं नाही आहे। जर एकदम बारीक कराल ना तुम्ही तर त्याची टेस्ट ना म्हणजे एकदम झणझणीत आणि चविष्ट येत नाही। तर मी तुम्हाला इथे जवळून दाखवते, ह्या पद्धतीचं करून घ्यायचं आहे। आणि हा ठेचा आहे ना असा नुसता कच्चा सुद्धा खायला खूप भारी लागते, भाकरीसोबत, पोळीसोबत, इवन भातासोबत सुद्धा खूप छान लागते। तर बघा इथे मी त्याच कढईमध्ये परत ना तेल टाकून घेते। थोडंसं ठेचा म्हटलं तर तेल थोडं जास्तच पाहिजे। आणि जो हा मिरचीचा ग्राइंड केलेला आहे ते आपण ह्या तेलामध्ये टाकून घेऊया। तेल चांगलं तापूनच होतं, कारण की कढई गरम होती त्याच्यामुळे। आणि बघा आता आपल्याला ह्या ठेच्याला ना छान असं फिरवून घ्यायचं आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे, एकदम मोठा ठेवाल तर म्हणजे घरामध्ये पूर्ण खेच सुटेल। त्याच्यामुळे हा कमी गॅसवरतीच ठेचा ना शिजवून घ्यायचा आहे। आता सगळ्यात लास्टला ना आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। चवीनुसार इथे मीठ सुद्धा मी ॲड केलेलं आहे। आणि आता फिरवून घ्यायचं आहे आणि छान असं याला शिजू द्यायचं आहे। तर बघा फ्रेंड्स, खूप भारी असा हा ठेचा होतो। अगदी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा कोणत्याही दिवसामध्ये हा ठेचा खायला खूप छान लागते। म्हणजे आपण खाऊन खाऊन बोर झालं तर हा ठेचा आपण असा करू शकतो। तर आपला ठेचा हा रेडी झालेला आहे। अगदी 7 ते 8 मिनिट लागते ह्या ठेच्याला शिजायला। तर एक मी प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हा ठेचा मी काढून दाखवते तुम्हाला। छान असा गरमागरम आहे आणि याच्या वरतून थोडंसं परत तुम्ही जर तेल टाकाल ना तर आणखी छान वाटते जेव्हा खाताना। आणि मेन टिप्स लक्षात असू द्या, हा ठेचा फल्लीच्या तेलामधला आहे आणि फल्लीच्या तेलामधला ठेचा खायला एकदम भारी लागते। नॉर्मली कोणत्याही तेलात कराल तर तरी पण छानच होते, पण फल्लीच्या तेलातला ठेचा हा खूप भारी लागते खायला। तर दिसत आहे ना खूप असा झणझणीत आणि गावरान पद्धतीचा हा ठेचा। तर इथे मी प्लेटिंगसुद्धा करून घेते। इथे मी घेतलेले आहे बाजरीची भाकर आणि हा ठेचा। तर खूप छान असा चविष्ट झालेला आहे। तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। घरचं म्हणजे खाऊन खाऊन बोर झाले असेल तर काय करायचं, तर हा झणझणीत असा गावरान पद्धतीचा ठेचा तुम्ही करू शकता। आणि फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती गावरान पद्धतीच्या रेसिपीज कमी तेलामध्ये, कमी मसाल्यामध्ये मी रेसिपीज करत असते आणि अगदी झटपट कशा तयार करता येईल ते सुद्धा रेसिपीमध्ये मी दाखवत असते। इवन वेट लॉससाठी सुद्धा रेसिपीज अपलोड केलेल्या आहे मी।
तर तुम्ही नक्की चेकआउट करा माझं चॅनल एकदा, तुम्हाला आवडेल अशी मी गॅरंटी देते। आणि बघा फ्रेंड्स, आपला हा ठेचा रेडी झालेला आहे। परत सांगते फ्रेंड्स, प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून सुद्धा सांगायला विसरू नका। तर नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्रायबर हे खूप इम्पॉर्टंट असते। तर फ्रेंड्स, तुम्ही व्हिडिओ बघूनच घेतले आहात तर प्लीज शेअर करा व्हिडिओला आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तर मी परत तुम्हाला अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत भेटते। तोपर्यंत तुम्ही छान हा ठेचा ट्राय करा आणि छान घरच्या लोकांना खाऊ घाला। छान अशी जीभ गोड झाली असेल तर त्या जिभेला तिखट करा। तर बघा, आपला हा ठेचा रेडी झालेला आहे आणि भाकरीसोबत खूप भारी लागते फ्रेंड्स। एकदा नक्की ट्राय करून बघा। तर भेटते मी तुम्हाला परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय।